आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा. हा खऱ्या अर्थानं आभार मिळावा नसून तर भविष्याच्या राजकारणाची आणि भविष्याच्या वाटचालीची विजयाची नांदी असणारा हा ऐतिहासिक आभार मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या सर्वांशी संवाद साधतायत असामान्यांचं सर्वसामान्य नेतृत्व आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते अभयसिंह दादा जगताप आपल्या सर्वांशी बोलतायत. जरा टाळी वाजवूया, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या हक्काचा नेता अभय दादा बोलतोय. कात्रेश्वराच्या या पावन नगरीमध्ये कात्रेश्वराला वंदन करतो. उद्या शिवजयंती आहे. छत्रपती शिवरायांना प्रथम मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी या आभार मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले ते आमचे मार्गदर्शक अर्जुन भाऊ खाडे, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक ज्यांनी पहिल्या दिवसापासून माझ्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला ते सदाशिव खाडे सर, आणि खऱ्या अर्थानं मला या निवडणुकीमध्ये स्पर्धेत ज्यांनी आणलं, ज्यांनी स्वतः एका पक्षाचं तिकीट असताना सुद्धा मला मोलाची साथ दिली आणि मागं थांबले, ते माझे मित्र अजय सानप. माझ्या या प्रवासात मला खांद्याला खांदा लावून दुसरे लढणारे भिडणारं व्यक्तिमत्व मार्केट कमिटीचे उपसभापती विजयकुमार शिंदे, त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच झालं ते आमचे मित्र नाना पुजारी, छत्रपती उदयन महाराजांचे खंदे समर्थक, कॉलर उडवून ज्यांनी दाखवली ते आमचे मित्र मार्गदर्शक, आणि माझ्या निवडणुकीत चाणक्याची भूमिका निभावणारे डॉक्टर महेश गुरव. या निवडणुकीत खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या बरोबर असणाऱ्या तानाजी सारखी भूमिका निभावणारे आमचे तानाजी शेठ, त्याचबरोबर या खटाव तालुक्यामध्ये सर्वप्रथम मला सर्वसामान्यापर्यंत घेऊन जाणारे माझे दुसरे मित्र डॉक्टर प्रशांत गोडसे, त्याचबरोबर या माझे दुसरे मित्र अजित कुमार खरमाटे, रवींद्र खाडे, ज्यांनी जोरदार भाषण केले ते आमचे शकील मुजावर, शशिकांत देशमुख. ज्या कनसेवाडीमध्ये मी गेलो असताना मला बघून देवळात घुसले होते धनाजीराव, म्हणले कुठे आता हे यांचं काही एकवट होईना, परंतु ओढून आणलं आम्ही. धनाजीरावला विचारलं काय काय कसं करायचं, काय करायचं, आणि तेच धनाजीराव खऱ्या अर्थानं माझं स्टेटस लावायला लागले आणि खऱ्या अर्थाने ते माझे कसे समर्थक आहेत दाखवून दिले ते आमचे मित्र धनाजीराव लवळे, त्याचबरोबर त्याच गावचे संतोषराव जाधव या ठिकाणी उपस्थित असणारे, ज्यांनी मला सांगितलं मी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला शपथ आहे म्हणले अर्ज काढू नका, ते आमचे दुसरे धनाजी काटकर. माझ्या बरोबर माझ्या उभं राहिलेले आमचे मित्र दरुज गणातून राहुलजी निकम, त्याचबरोबर या गणातून उभं राहिलेल्या आरती दुबळे यांचे पती अर्जुन दुबळे, सुनील खाडे, माझ्याबरोबर ज्यांनी खूप ताकदीनं काम केले ते मुकेश सुप्पे, जयकुमार बागल ज्यांनी कातर खटावचा गड सांभाळला, त्याचबरोबर कातर खटावमध्ये माझे म्हणजे अनेक दबावांना बळी न पडता माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझाच झेंडा मी धरणार असं म्हणणारे माझे दुसरे मित्र मकरंद बोडके या ठिकाणी उपस्थित, जयवंत खाडे, पडेलचे आमचे चंद्रकांत सानप पैलवान, प्रकाश हंगे, अर्जुन शेठ दमन ज्या ठिकाणी उपस्थित नाहीत ते अर्जुन दमन शेठ, त्याबरोबर शंकरराव फडतरे, बनदास फडतरे, नितीन घाडगे, दुसरे माझे सहकारी ज्यांनी तडावळ्यासारखा अवघड किल्ला सर केला असे तडावळ्याचे सर्वच सहकारी, सुनील खाडे, गोपीनाथ खाडे, पंढरीनाथ खाडे, डॉक्टर पाटोळे, विकास साबळे, आणि या ठिकाणी ज्या गावानं टक्केवारीमध्ये मला जवळपास हायेस्ट लीड दिलं ते दातेवाडीचे सरपंच, चेअरमन, ग्रामस्थ बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, सॉरी राहिलं तर सगळ्यांचेच नामोल्लेख केला पाहिजे, तानाजी पाटोळे, दिलीप चौधरी, विनोद चौधरी, वैभव माने, राजेंद्र माने, मानेवाडी तुपेवाडीचे ग्रामस्थ, म्हणजे सर्वच. म्हणजे या निवडणुकीत
मी जिंकलो हरलो याच्यापेक्षा या निवडणुकीत मला काय जर मिळालं असेल तर मला या कातर खटाव मधल्या सर्वसामान्य माणसाचं भरभरून प्रेम मिळालं आणि माझा जो चेहरा तुम्ही पडल्यानंतर पण बघितला असेल त्या व्हिडिओ मध्ये, आजही तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनही तसंच आहे. त्याचं कारणच असं आहे की मला अपेक्षित नव्हतं 5 आणि 8 दिवसाच्या तयारीमध्ये मी 12,000हून अधिक लोकांचं नेतृत्व करू शकलो आणि जिंकलेल्याने किती केले 12,800. काय फार फरक नाही. त्यामुळे 12,000 लोकांनी मला प्रेम दिलं, मला नेतृत्व म्हणून नेता म्हणून मानलं. काय पाहिजे अजून आयुष्यात? आणि किती मला वेळ मिळाला होता आणि अडचणी किती होत्या. या सगळ्या अडचणींवर मात करून मला तुम्ही लोकांनी जे प्रेम दिलं त्यामुळं तुमचं आभार मानणं माझं मी कर्तव्य समजलं. म्हणून म्हटलं आपण एकत्र यावं. पुन्हा गाव भेट दौरे होतील, प्रत्येकाच्या गावात येणार आहे. नाना पुजारींनी आठवण करून दिलेलीच आहे, ग्रामपंचायती आलेल्या आहेत. त्यामुळं आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण पुढच्या काय म्हणायचं पुढचे आगे की जंग का ऐलान होगा. तर पुढच्या ग्रामपंचायती या गटातल्या सगळ्या ज्या ज्या लोकांना वाटतं की अभय जगतापच्या नेतृत्वाखाली लढवायचे त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा. तुम्ही फक्त मला सांगायचं की दादा तुमच्या नेतृत्वाखाली लढवायचे, बस मी आलोच म्हणून समजायचं आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, जिंकण्यासाठीच लढायचं. त्यामुळं ग्रामपंचायती असू द्या, सोसायटी असू द्या, मी कायम तुमच्या सोबत आहे एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त कातरफटाव जिल्हा परिषद गटापुरता हा विषय राहिलेला नाही. हा खटाव तालुका, मान तालुका इकडे पसरलेला आहे. त्यामुळं आता खटाव तालुका असू द्या नाहीतर मान तालुका असू द्या, ज्या ज्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या लोकांना, युवकांना, महिला भगिनींना वाटतंय की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक नेता आपल्याला पाहिजे आणि या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत लढवायला तयार आहे, अशा सर्व लोकांना मी मदत करणार आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या मान खटावमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आणणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. आता या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर खरंच तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. या मेहनतीचं मी खरंच शब्दामध्ये तुमचे आभार मानू शकत नाही. 8-10 दिवसाचा काळ होता, 8च दिवसाचा, कारण 27 तारखेला फॉर्म माघारी घ्यायची मुदत होती. त्या दिवशी सुद्धा काय करावं हा प्रश्न पडला होता. कोणाचा माघारी घ्यायचा, कोणाचा नाही घ्यायचा. अक्षरशः मी गावागावात लोक बोलवली, अरे बाबा खरंच तुमच्या गावात मला लीड मिळणार आहे का, आपले गोळाबेरीज होणार आहे का. सगळ्यांचा विचार घेतला, सगळ्या पार्ट्यांशी चर्चा केली, बाकी कुणाचं काय मागं पुढे होतंय का बघितलं, परंतु कोणाचंच सहकार्य मिळालं नाही. फक्त जनतेचं सहकार्य मिळालं आणि जनतेच्या पाठिंब्यावर भिडायचं ठरवलं. मी पडलो नाही, मी लढलो, भिडलो आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनं एक चांगल्या पद्धतीने लढलो. तर मला असं म्हणायचंय की हा एक अनुभव माझ्या गाठीशी मिळाला. या मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते जर बरोबर असले तर विजय काही फार दूर नसतो, हे समजून घेतलं. परंतु आता या अनुभवाच्या जोरावर पुढे जात असताना जर पुढची लढाई जिंकायची असेल तर एवढ्या कमी तयारीमध्ये उतरून चालणार नाही. आपल्याला तयारी मजबूत करावी लागेल आणि तरच पुढचं आपल्याला गुलाल घेता येईल. आणि तयारी मजबूत करायची असेल तर गावोगावी आपलं चांगलं मजबूत संघटन असलं पाहिजे आणि संघटना बांधणी केल्याशिवाय आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर अशाच पद्धतीनं आपल्याला फिनिश लाईनच्या थोडंसं अगोदर थांबावं लागेल. तर आपल्याला आता इथून पुढे तसं होऊ द्यायचं नाही. गावोगावी मी फिरणार आहे, गावोगावी आपलं मजबूत संघटन आपण उभं करायचं आहे. आणि संघटनात्मक बांधणी यासाठी महत्वाची आहे की फक्त निवडणुकीपुरती नाहीये. निवडणुकीनंतर सुद्धा या सरकारमध्ये जर काही चुकीचे निर्णय होत असतील, शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक निर्णय होत असतील, युवकांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय होत असतील, सरकारकडून, सरकारमधल्या मस्तवाल मंत्र्यांच्याकडून जर गोरगरिबांच्यावर अन्याय होत असतील तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सुद्धा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं आणि त्यासाठी सुद्धा संघटनेची आपल्याला गरज असते. आपल्या सहकाऱ्यांवर आपण अन्याय होताना बघितलेला आहे. आमचा टिलू भगवान सारखा मित्र
त्याला 5 दिवस जेलमध्ये टाकले का तर एक मेसेज फॉरवर्ड केला. किती जण त्याच्या पाठीशी उभे राहिले. आपलं जर मजबूत संघटन असतं तर आपण पोलीस स्टेशनला घेराव घातला असता, आपण जाब विचारला असता की का अटक केली ते सांगा, परंतु आपण ते करू शकलो नाही. पण यापुढं असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला एक चांगली मजबूत संघटना करायची. त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला शाहू फुले आंबेडकर हा विचार सुद्धा युवकांमध्ये पसरवायचा. मी काल एका कार्यक्रमाला गेलो होतो. मी त्या ठिकाणी बघितलं की RSSच्या विचाराची लोक ज्या पद्धतीनं लोकांच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाचा विचार पसरवतात, हे हिंदुत्व खऱ्या अर्थानं खरं हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मिळवण्याचा प्रकार आहे. त्यामुळं आपल्याला खरं हिंदुत्व काय हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्याला अशी लोक तयार करायचे आहेत, फक्त मानखटावमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी लोक बनवायची आहेत की जे लोक विचार करून मतदान करतील. आजची परिस्थिती अशी आहे की लोक विचार करायचे विसरून गेलेले आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर काही धर्माचा मुद्दा येतो, काही जातीचा मुद्दा येतो आणि त्या आधारावर आपण मतदान करतो. देश विसरून जातो. सकाळीच बोलता बोलता माझ्या ऑफिसमध्ये एक जण बसला होता. ते बोलता बोलता म्हणला, आमच्या जातीचं असं आम्ही एक संघटन करायला लागलोय, येणाऱ्या विधानसभेला आम्ही दाखवून देऊ. म्हणजे देश गेला बाजूला, देशप्रेम गेलं, धर्मप्रेम गेलं, सगळं गेलं, जात मध्ये आले. म्हणजे जातीपातीच्या पुढे जाण्यासाठी जे हुतात्म्यांनी, ज्या आता डॉक्टरांनी सांगितलं, ज्या हुतात्म्य पत्करलं, ज्या स्वातंत्र्यवीरांनी खऱ्या अर्थानं हा देश कसा असावा यासाठी जी स्वप्न बघितली, ती स्वप्न सगळी आता चक्काचूर होताना दिसत आहेत. जातीपातीच्या पुढे जाऊन देश सगळा अस्पृश्यता घालवली. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा केल्या. स्वातंत्र्य काळामध्ये त्या लोकांनी अशी स्वप्न बघितली की आमचा अत्यंत प्रगत देश असेल, इथं जातीपातीचं राजकारण होणार नाही, सगळे समान असतील. परंतु आपण आता उलट्या दिशेने चाललोय. आपण धर्मात अडकलोय, जातीत अडकलोय, म्हणजे श्रीमंत गरिबीचा भेद करायला लागलोय, ग्रामीण शहरीचा भेद करायला लागलोय. आणि अशा पद्धतीने जर देश पुढे गेला तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये प्रचंड भयान परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून अशा भेदांना वाव देणाऱ्या पार्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण एक असं संघटन बनवलं पाहिजे जे वैचारिक असलं पाहिजे. आणि त्या वैचारिक संघटनेमध्ये एकदा का लोक आली तर ती ज्या चांगल्या विचाराच्या व्यक्तीला निवडून देतील. नाहीतर तुम्ही बघितलं असेल, काही ठिकाणी अत्यंत चांगले उमेदवार सुद्धा पडतात आणि काही ठिकाणी त्या हसन मुश्रीफ साहेबांचं उदाहरण बघितलं असेल, त्यांच्या मतदारसंघात 3% सुद्धा मुस्लिम नसतील, परंतु हसन मुश्रीफ साहेबांना लोक डोक्यावर घेतात. अशी सुद्धा उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपल्याला चांगल्या विचारांच्या लोकांची फळी निर्माण करण्याचं काम आपल्या हाती घ्यायचं आहे. आणि या निवडणुकीत जय पराजय झाला असला तरी या अनुभवाच्या जोरावर मी या आजच्यापासून कामाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला ते माझे सगळे पत्रकार बंधू, आपणही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपणही ऐका की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या कातर खटाव गटामध्ये मी काही स्वप्न दाखवली होती. आणि या जिल्हा परिषदेला निवडून येणं का गरजेचं होतं ते तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर या शाळेतले शिक्षक असतील, या भागातले ग्रामसेवक असतील, या भागातले PSCतले डॉक्टर असतील, त्यांना बोलण्याचा एक अधिकार मिळतो. त्यांच्याकडून काम करून घेण्याचा आपल्याला अधिकार मिळतो. त्यांनी जर काही चुका केल्या तर त्याच्यावर आपल्याला ताशेरे ओढता येतात आणि गोरगरिबांना चांगल्या पद्धतीची सेवा आपल्याला देता येते. फक्त डॉक्टर साहेब म्हटले हार तुऱ्यासाठी नाही डॉक्टर साहेब, तर या लोकांच्याकडून चांगलं काम करून घेण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. म्हणून जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं जायचं होतं, परंतु ते करता आलं नाही. तरी सुद्धा आम्ही कामाची आजपासून सुरुवात केलेली आहे. मी काही स्वप्न या कातरखटाव जिल्हा परिषद गटामध्ये दाखवली होती आणि त्या दृष्टीनं शाळांचं डिजिटायझेशनचं करण्याचं एक स्वप्न मी दाखवलं होतं. आमची टीम सर्वेला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये शाळेच्या खोल्या किती आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, त्या खोल्यांमध्ये डिजिटायझेशन करण्यासाठी रूम उपलब्ध आहे का, शिक्षक किती आहेत, पटसंख्या किती आहे, त्या गावामध्ये हायस्कूल आहे का, हायस्कूलची परिस्थिती काय आहे, ही सगळी माहिती गोळा करण्याचं काम, सर्वे करण्याचं काम आमच्या टीमनं सुरू केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व शाळा डिजिटाईज करण्याचं स्वप्न जे मी तुम्हाला दाखवलं होतं ते मी पूर्ण करणार, हे तुम्हाला मी आश्वासन देतो. दुसरं,
ज्याचं सुरुवात केल्यावर आपोआप कामं होत असतात. आज सकाळीच मी मसवडमध्ये काही महिला मंडळाची मिटिंग घेतली होती की या कातर गटामध्ये महिलांसाठी मी गृहउद्योग निर्माण करण्याचं एक स्वप्न दाखवलं होतं आणि त्या दृष्टीनं आमच्या चर्चा चालू होत्या. काही अनुभवी महिलांना मी बोलवलं होतं. त्यावेळी गारमेंट उद्योगाबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी आमचे एक दुसरे मित्र आहेत दत्ता रोकडे, त्यांचं खूप मोठं दुकान मसवडमध्ये आहे. त्यांना आम्ही बोलवून घेतलं होतं, त्यांच्याशी काही चर्चा केली. त्यांनी लगेच आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, अनेक व्यापाऱ्यांचे संपर्क करून दिले, कोणत्या प्रकारची उत्पादनं घेतली पाहिजेत, काय केलं पाहिजे, या व्यवसायात काय काय अडचणी येऊ शकतात, अनुभवी लोकांचे आम्हाला संपर्क करून दिले. आणि या सगळ्याच्या जोरावर तिथूनच मी अनेक शाळांच्या संस्थाचालकांना फोन केले आणि त्याच ठिकाणी बसल्या जागी मला 3 ते 4 संस्था चालकांनी त्यांच्या स्कूलच्या ड्रेस शिवण्याच्या ऑर्डर सुद्धा दिल्या. म्हणजे बसल्या जागी तो काम झालं. म्हणजे येणाऱ्या जून मध्ये या कातरखटाव जिल्हा परिषद गटामधल्या महिला पुणे, आटपाडी, बारामती या ठिकाणच्या अनेक शाळांच्या मुलांसाठी कपडे या कातरखटाव जिल्हा परिषद गटातल्या महिलांच्याकडून जाणार आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. आणि हे सुद्धा काम आमचं सुरू झालेलं आहे. त्यानंतर या महिलांमध्ये अनेक शिकलेल्या महिला सुद्धा आहेत. त्या पद्धतीनं प्रत्येक गावातल्या महिलांचं आणि तरुणांचं आम्ही स्किल सेट मॅपिंगचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्या महिलेचं किंवा त्या तरुणाचं शिक्षण किती, त्याच्याकडे कसल्या पद्धतीची नोकरी ते करू शकतात आणि त्या दृष्टीनं एक जॉब कार्ड बनवण्याचं काम आम्ही सुरू करतोय. आणि ते प्रत्येकाला एक जॉब कार्ड आता मिळणार आहे आणि त्या जॉब कार्डनुसार त्याच्या स्किलनुसार जास्तीत जास्त लोकांना आपण चांगल्या पद्धतीचा जॉब देण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहे. तेही काम आम्ही सुरू केलेलं आहे. त्यामुळं कामाचा हा प्रवास आपला सुरू झालाय आणि तो असाच अथंग चालू राहील. कुणाला तरी पाडण्यासाठी, कुणाला तरी काहीतरी कुणाची जिरवण्यासाठी आपण या राजकारणात नाही. आपल्या भागात काहीतरी विकास करायचे ध्येय घेऊन आपण या राजकारणात आलोय. परंतु जोपर्यंत तुम्ही सत्तेत जात नाही तोपर्यंत तुम्ही हे जे प्रशासन आहे, म्हणजे या गव्हर्नमेंटचा जास्तीत जास्त पैसा हा या प्रशासनातल्या लोकांच्या पगारावर जातो. किमान त्यांच्याकडून चांगलं काम जर आपण करून घेऊ शकलो तरी या देशामध्ये खूप मोठं काम घडू शकतं. आणि म्हणून तुम्हाला सत्तेत जावं लागतं. ते सत्तेत जर गेला तरच तुम्ही या असणाऱ्या मशिनरीकडून चांगल्या पद्धतीची सेवा लोकांसाठी उपलब्ध करून देऊ शकता. म्हणून कुठेतरी आपल्याला सत्तेत जावं लागतं. त्याचबरोबर चुकीची लोक सत्तेत आली तर देशाचा काय ऱ्हास होतो हे गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल. खताच्या किमती कशा वाढलेल्या आहेत, तुम्हाला धान्याच्या किमती, तुमच्या उत्पादनाच्या किमती वाढल्या का, दुधाचे दर वाढले का, पशुखाद्याचे दर कुठे गेले, तुम्हाला सगळं माहित आहे. हे सरकारच्या धोरणामुळे होतं. कालची बातमी मी बघत होतो, कांद्याचा निर्यात भारत सरकारनं निर्यातीवर बंदी आणल्यामुळं पाकिस्ताननं ती जागा घेतली आणि भारताच्या कांद्याची निर्यात जवळपास 100 का 200 कोटींनी कमी झाली आणि तेवढाच कांदा पाकिस्ताननं जास्त विकला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. हे निर्यात धोरण ठरवण्याचं काम सरकार करत असतं. आणि या सरकारमध्ये जर चुकीची लोक बसलेली असली तर ती शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी करतात. म्हणून चुकीच्या विचारांच्या, शेतकरी विरोधी, सर्वसामान्य लोकांच्या विरोधातल्या सरकारला आपल्याला खाली घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून हा वैचारिक लढा आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे द्यावा लागतो. म्हणून सत्तेत येणं गरजेचं असतं. आता येणाऱ्या 29च्या बाबतीत एनकुळच्याच माझ्या दोन्ही मार्गदर्शकांनी 2 वेगळी मतं व्यक्त केली. खडे सर म्हटले की तुम्ही आजच घोषणा करून टाका आणि सुरुवात करूया. आणि दुसरीकडे आमचे अर्जुन भाऊ दुसरे खडे सर त्यांनी सल्ला दिला की जरा दमाने घ्या, पुढे काय काय होते बघूया. तुमचं काय मत आहे? कुणाला वाटतं उभं राहायचं? हात वर करा. नक्की ना? काय करायचं अर्जुन भाऊ? बर का, मी आजच सांगतो तुम्हाला, 2029 ला मी आहेच. मग समोर 1 जण राहू द्या नाहीतर 10 जण राहू द्या, 2029 ला मी आहे.
त्याच्यामुळं आजच सांगून टाकतो, कोणीही उभं राहायचं त्यांना राहू द्या. कुठला पक्षाने आपल्याला तिकीट देऊ द्या नाही देऊ द्या, तिकीट आपलं जनतेच्या हातात आहे आणि जनतेनं मला दिलेलं आहे. जनतेनं मला सांगितलं उभं राहा, मी भेट नाही कोणाला, मग कोणी सांगू. आहे ना तयारी? काय म्हणलं? आवाज येईना, आवाज येईना होय. आवाज 2029 ला. तर 2029 ला मी 101% उभा आहेच. पुढं कुठला पक्ष कुठली पार्टी याचा काही विचार करायची गरज नाही. अभय जगताप हीच आपली पार्टी आहे ना. तयारी? बरं का अर्जुन भाऊ, तुमच्या परवानगीनं आशीर्वाद राहू द्या. यावेळी सुद्धा तुम्ही प्रयत्न केला माझ्यासाठी, परंतु वरच्यांनी सहकार्य केलं नाही. थोडस जरी सहकार्य केलं असतं तर आज सभापती या खटाव तालुक्याचा, माझ्यापेक्षा महत्वाचं सभापतीची पोस्ट म्हणजे सभापतीची सीट या ठिकाणी होती. जर थोडस सहकार्य मला मिळालं असतं तर आज सभापती आपल्या विचाराचं झालं असतं. झाला असता की नाही? त्यामुळं तयारीला लागा. उद्या शिवजयंतीच्या या पूर्वसंध्येला आजच मी सांगून टाकलंय तुम्हाला 29 ला आहे. तर मी नाही तर आता तुम्ही ठरवायचंय की मला निवडून आणायचं का नाही आणायचं. त्यामुळे तुम्ही ताकदीने तयारीला लागा. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये आपला गुलाल असला पाहिजे. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त सोसायटीवर आपला गुलाल असला पाहिजे. खटाव मान वेगळा होणार आहे का सांगतो, थांबा. खटाव मान वेगळा होण्यासाठी जनगणना होणं गरजेचं असतं. अजून जनगणना झालेली नाही, त्यामुळं खटाव मान वेगळा होण्याची शक्यता नाही. आणि वेगळा झाला तर आपल्याच विचाराचे दोन्हीकडे उमेदवार असतील. हा, ठीक आहे ना? हा, वेगळा नाही झाला तरी मी आहे, वेगळा जरी झाला तरी दोन्ही ठिकाणी आपल्याच विचाराचे लोक निवडून येतील एवढी मला खात्री आहे ना तुम्हाला. त्यामुळं ऐलान हो गया है, देखते अभी. आता काहीच नसताना 8 दिवसात आमदारकीला मतं किती लागतात सांगतो तुम्हाला. मागच्या वेळी जिंकलेल्या उमेदवाराला मतं पडली 1.5 लाख, हरलेल्या उमेदवाराला मतं पडली 1 लाख, दोघांची मिळून झाली 2.5 लाख. घासून जर उमेदवार इलेक्शन झालं तर 1.25 लाख, बरोबर? 1.25 लाख. आपण किती मिळवली कातर खटाव गटात? 12,000. म्हणजे 10% मतं आपल्याला ऑलरेडी आहेत एका गटातून. अजून 8 गट शिल्लक आहेत 9 पैकी, बरोबर? आणि किती दिवस आपण तयारी केली? 8 दिवस. आपल्याकडं 3 वर्ष आहेत. अजिबात काळजी करायची नाही. 6 दिवस तयारी केली. त्यामुळं येणारी 3 वर्ष मन लावून तयारी करू. आपल्याला कुणाला पाडायचं, कुणाशी लढायचं याचा विचार करायचा नाही. आपल्याला चांगल्या विचाराच्या लोकांची एक साखळी बनवायची. कुठंतरी आपला तालुक्यातल्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला समृद्धी पोचवायची आणि त्यासाठी निवडणूक लढायची. त्यामुळं पुढे कोण आला काय आला याचा विचार करायची आपल्याला गरज नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या आणि तालुक्याच्या समृद्धीसाठी ही लढाई जिंकायची आणि लढायची आहे. आहे ना सगळे तयार? शाबास. आता त्यामुळं मी पडलो तरी हसत असतो, कारण मला खात्री आहे की पुढे काय होणार आहे. तेच की. तर आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खूप वेळ झालाय, आपण इतका वेळ इथे शांत चित्ताने थांबला, सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मला जो भरभरून आशीर्वाद, भरभरून प्रेम जे तुम्ही दिलं त्याचा मी खरंच कधीही विसरू शकणार नाही. मी तुम्हाला कधी विसरू शकणार नाही. आपला सदैव ऋणी राहीन. माझ्याकडून जितकं जास्तीत जास्त तुम्हाला करून घेता येईल तेवढं काम करून घ्या. मी कुठं कमी पडलो तरी मला तुम्ही सांगा की मी सगळ्यांचं ऐकून घेणारा नेता आहे. मी कुणाचंही, अगदी गरीबातला गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळ्यांचं ऐकून घेणारा व्यक्ती आहे. कधीही माझ्याकडे या, माझ्या कानावर काही गोष्टी चुकत असल्या तरी सांगत चला. आपण आपल्यामध्ये सुधारणा करत जाऊ. 3 वर्ष आपल्याकडे आहेत, चांगल्या पद्धतीने काम करू आणि या मान तालुक्यात परिवर्तन घडवू, एवढाच मी तुम्हाला विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.